पेट्रोल चोर, पेट्रोल चोर. आपल्या गाड्यातलं पेट्रोल काय चोर? माझ्या न्यूजला पण आलं पेट्रोल चोरलं म्हणून. पेट्रोल चोरी व्हायला लागलं ना काय. हा काय झालं का? उभं राहायचं पटकन सांगते ना. पण तुमच्या गाडीत आहे ना पेट्रोल? आता आहे ना. मग ही जो सांगतोय ग या गाडीचं. हं हं. अरे यायची कसं काय. भरपूर भरला तुम्ही एकदम. मग 1020 रुपयाचं भरलं पेट्रोल. नाही बाटलीत भरपूर भरले. अय मट्टी में मत खेल. और तर बड़ा गाड़ी फोन मध्ये करणे ए काकी इधर बघ इधर बघ इधर देख. हाय हाय कर. हाय हाय कर. ए बाल में बसे ना कुछ ले आ रहे हैं देख जू इधर आ जा. इधर धूप में बोल मत जा. बाय बाय कर हाँ। छी बेटी दे बोलो बोलो फिर वो अंकल को बुलाती है. ए बाबू तो टाटा कर. टाटा कर. बाय. मी आता सोयाबीनची भाजी बनवणार आहे. सोयाबीन आणलेत. पहिले भिजत घालते म्हणजे चांगली फुगते भाजी बनवायला. तुमचं दळण संपल्याला दळण घेऊन आले. तुम्ही कोण कोण बनवता सोयाबीन? दररोज तेच 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 खाऊन भाजी खाऊन कंटाळा येतो मला. नंतर थोड्या वेळ एक अर्धा तास भिजवून ठेवणार आहे म्हणजे चांगलं भिजून जाईल. कारण नंतर भाकरी बनवणार आहे आज जेवायला. आत्ता दळण घेऊन आले. कधी गुरुवारी टाकलं होतं. आता थोड्या वेळाने बनवते. गरम पाणी करते भाकरीला आणि मग भाकरी बनवणार. कारण अशी भाकरी चांगली नाही लागत गरम पाणी नसेल. चपाती मला नाही आवडत म्हणून मी भाकरीच बनवते. हे बघा भाकरी मस्त भाकरी बनवते आज. हे त्या दिवशी डीमार्ट मध्ये गेलते ना हे आणले. मला काचेची वस्तू खूप आवडतात. त्याच्यात मी मस्त काहीतरी ठेवेन आता. मला अशा वस्तू खूप आवडतात. डीमार्ट मध्ये गेलतो आणि त्या दिवशी घेऊन आलो. आता थोड्या वेळ बघते त्याच्यात काय ठेवायचे. किती छान आहे ना. मला खूप आवडतात अशा वस्तू. घर सजवायला मला खूप आवडतं. काय आज सोमवार आहे. कंटाळा आला. काल रविवारी पण आम्ही कुठेच फिरायला गेलो नाही. तर रविवारी कुठेतरी जातो. या रविवारी कुठेच गेलो नाही त्याच्यामुळे. आणि मी बेसनाचे लाडू केले. माझ्या भावाला खूप आवडायचे बेसनाचे लाडू. म्हणजे आवडतात. पण आता तो काही गावाला आहे ते नाहीये. आता त्याला खूप आवडतं. मला पण आवडतात पण मला शंकरपाळे आवडतात खूप. पाणी आता गरम झालंय. मी पीठ भिजवते. भाकरी करताना व्हिडिओ बनवते. त्यात ना मस्त तांदळाचं पीठ टाकायचं म्हणजे खूप छान भाकरी होतात तांदळाच्या. हे बघा खूप छान होतात भाकरी. आता मी पीठ मळून घेते.
पीठ मळते बघा. गरम आहे खूप. थंड झालं ना. कबूतर आले का? त्याला कबूतर चिमणे यायचे, चिमणे नाही आहेत, कबूतर येऊन बसतात इथं. काल रात्री आम्ही त्यांच्या बहिणीकडे. बाबा खूप गरम आहे. हे गरम आहे. मळून झालं माझं पीठ. कारण चपाती लवकर पचत नाही, पण भाकरी पचते तांदळाची आणि ज्वारीची आणि बाजरीची चांगली असते खाल्ल्याने. पण मला तांदळाची भाकरी खूप आवडते, मग मी तांदळाचीच करते. मला नाही आवडत त्या भाकरी. हे बघ मस्त एकदम पीठ मळून झालं माझं. थोडी भाकरी करते मस्त. हे बघा भाकरी बनवली मी, मस्त फुगली बघा. सोयाबीन भिजलेत. सोयाबीनची भाजी बनवणार आहे आता. असे छोटे छोटे बारीक करायचे, 2-2 तुकडे बस असे. आणि वाटण टाकायचं. खोबरं, टोमॅटो, कांदा आणि मस्त लागतं. मग असे 2 तुकडे करणार आहे. हे बघा मी सोयाबीन बारीक केलंय बघा. आणि हे कांद्याची, आल्याची आणि टोमॅटोची पेस्ट. आणि हे वाटण केले. पडलंच झाले, गरम झाले खूप ते. चटणी, गरम मसाला वगैरे सगळं टाकून झाले. आता मस्त थोडी उकळून देते. झाली भाजी, झाली तयार. भांडी घासते आता. पूर्ण किचन क्लीन वगैरे केला तर भांडी घासते. म्हणजे माझ्या किचन मधलं सगळं काम झालं. अजून लादी पुसायची आहे मला. बस लादी वगैरे झाली का संपलं माझं काम. मला किचन खूप क्लीन लागतं. किचन स्वच्छ असतं ना तिथंच लक्ष्मी येते मेन मध्ये. म्हणून मला किचन खूप क्लीन लागतं.
किचन आवडलंय म्हणजे किचन बघा किती स्वच्छ पूर्ण किचन झालं. आग पडशील. ही आमची मन्नू बघा कशी बुक घेऊन चालले. उचलतोय का? झाडू मारून घेते ना. पूरे खानदान को मैं खत्म कर दूंगा. आपके चीन लोगों को खिला देंगे. उसे मारने का प्लान तो हमने बनाया था और हमसे पहले किसी और ने लूटा दिया उसे. जब तक उसके पूरे खानदान की आँखें मैं अपने हाथों से नहीं उठाता. लय चॅप्टर आहे हो तुम्ही. हा मोबाईल आडवा पकडला तेव्हा समजलं. हा माहित. काय माहित पिक्चर लावला टीव्हीला बघते आणि म्हणते काय माहित. अरे चालू जेवण काय बनवलं बाळा? सोयाबीन आणि भाकरी. काय काय बनवलंय? सोयाबीन आणि भाकरी. ओके ओके बघू सोयाबीन सुक्क पातळ. अरे वा वा मस्त. चिकन आहे चिकन. चिकन नाही बुवा चिकन. चिकन मिनी चिकन. बुवा चिकन आहे. सोमवारचं चिकन खातात का? तुम्ही खाता मी नाही खात. शेंबडे काढताय यार जेवायला या. माझी ताई इथे येते दररोज 4:30 वाजता गाडी शिकायला. म्हणून ती मला फोन करते तू पण ये खाली. मग मी पण येते खाली आणि मग खाली आम्ही दोघी मस्त गप्पा वगैरे मारतो आणि नंतर ती थोड्या 2-3 राऊंड मारते. मग 2-3 राऊंड मारून झाले का मग मी माझ्या घरी आणि ती तिच्या घरी. मग घरी गेलो का आमचं काम चालूच असतं. मग दिवाबत्ती करते. 6 वाजलेत. दिवाबत्ती करून येतात. सेरम आला का? सकाळ त्यांना 60 रुपये दिलते ना खाली त्यांच्याकडे अर्धा लिटर. हा मग ती येडी मला विचारलं दूध पे घेऊन गेलाय का? मी म्हंटल नेलं त्यांनी. तर मी म्हंटल अर्धा लिटर नेलं. हा बोलली हा का? म्हणजे ते काय मला येडं काय बनवते का? पण मग मला कशाला विचारायचं? जीपे केलं जीपे नाही केलं म्हणलं म्हणून घेऊच नका तिथं. पडायचा वेळ ऑनलाईन भोपळ्याचं बिल लावलं होता. तर मी त्यांचं पण येतात दाखवलं.
पूजा वगैरे झाली का मी मस्त गॅलरीत बसली होती चहा पीत. आणि चहा पिल्याच्या नंतर बाहेर बघा आमच्या इथे किती छान वाटतं संध्याकाळी 6:30च्या दरम्यान. एकदम मस्त वाटतं, असं वाटतं गावालाच बसले मी. पण मी गावाला नाही बसलेली, मी मुंबईमध्ये आहे. आणि आमच्या गुलाबाला किती छान फूल आलंय बघा. आमच्या मोगऱ्याला मोगरा आलाय बघा, किती छान वास येतो ह्या मोगऱ्याला. कशासाठी? बूटसाठी. बूट कोणतं दूध आणलं तू? बुक बोल, बुक. हां, बुकसाठी थँक्यू बोल. मग आम्ही फिरायला गेलो. फिरता फिरता मला रसाचं दुकान भेटलं. मग ते म्हटले उसाचा रस पितेस का? मग मी पण म्हटलं ठीक आहे पिऊया, खूप गरम होते, मग आपण उसाचा रस पिऊ थंड थंड. मग त्यांनी सरबत घेतला, लिंबू सरबत, आणि मी उसाचा रस पिला. मस्त होतं, एकदम छान. मग आम्ही निघालो बाहेर फिरायला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमच्या इथे बदलापूर शान, ही बदलापूर नदी आहे इथे. चालली ट्रेन, चालली. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.